विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला। सूत्रांची माहिती, भाजपला 12, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता। काही जागांसाठी अदलाबदल होण्याचा अंदाज। विधान परिषदेच्या 5 पेक्षा जास्त जागांवर शिवसेनेचा दावा। पक्षाची ताकद असलेल्या ठाणे, नाशिक, परभणी, संभाजीनगर आणि यवतमाळसाठी ठाम, तर रायगडसाठीही महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार। सूत्रांची माहिती, महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, मात्र पॅनिकमुळे पुरवठ्यात तुटवडा निर्माण होतोय। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर पॅनिक होऊन इंधन खरेदी करू नका, फडणवीसांचा आवाहन। मोदींनी देशाला विकण्याचं काम केलंय। पंतप्रधान आणि गृहमंत्री गद्दार। रायबरेलीतून राहुल गांधींचं वादग्रस्त विधान, तर राहुल गांधी रिजेक्टेड माल, फडणवीसांचा पुनरुच्चार। दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार नाही, शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट। दादांच्या राष्ट्रवादीतील 22 ते 23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात, पवारांच्या पक्षातील नेत्यांचा दावा। राष्ट्रवादीचा एकही आमदार पवारांना भेटला नाही, सर्व आमदार पक्षासोबत। उमेश पाटलांकडून स्पष्ट, 22 ते 23 आमदार संपर्कात असल्याच्या दाव्यानंतर आमदारांना फोनाफोन। एसआयआर प्रक्रियेमुळेच पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकल्याची चर्चा। एसआयआरची प्रक्रिया निष्पक्षपातीपणे पार पडायला हवी, महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी। राज ठाकरे उद्या सकाळी 11 वाजता ठाणे कोर्टात हजर राहणार। 2008 मध्ये रेल्वे भरती प्रकरणामध्ये मनसेनं आंदोलन केल्याचं प्रकरण, मागील सुनावणीमध्ये गुन्हा कबूल नसल्याचं राज ठाकरेंचं म्हणणं। वांद्र्यातल्या गरीबनगर भागात अतिक्रमण कारवाई, स्थानिकांकडून दगडफेक, तणावादरम्यान 6 पोलीस जखमी, पोलिसांकडूनही लाठीचार्ज करत जमावाची धरपकड। नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरच्या एका डॉक्टरला अटक, पुण्यात चौकशीनंतर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरेला ताब्यात घेण्यात आलं। मुलासाठी पेपर फोडला आणि प्रश्न खरेदी केल्याचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उद्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक, बैठकीनंतर फडणवीस माध्यमांशी संवाद साधणार।